चे मूल्य. दुपारचे 12 वाजले होते. सोहम अजूनही झोपला होता. त्याची आई कावेरीने त्याला आवाज दिला, बाळा उठ लवकर, सूर्य डोक्यावर आला आहे. आणखीन किती झोपणार आहेस, उठा आता. आईच्या बोलण्याचा त्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो पुन्हा चादर डोक्यावर घेऊन झोपला. काही वेळाने त्याला मस्त जेवणाचा सुगंध आला. डाळीची फोडणीचा घमघमाट पसरला. सोहमला आता जोराची भूक लागली. तो उठला आणि सरळ किचनमध्ये आईजवळ गेला. आई, काय स्वयंपाक बनवलाय? आई म्हणाली, पहिला आंघोळीला जा, मग किचनमध्ये ये. डाळ भात भाजी बनवली आहे. सोहमला हे सर्व आवडीचं होतं. सोहम पटकन आंघोळीला गेला. हँडपंपने पाणी काढला आणि आंघोळीला सुरुवात केली. लगेच त्याला आठवलं, त्याने दात तर घासलेच नाही. पटकन त्याने दात घासले. पटकन तयार होऊन आईजवळ गेला. आता जेवण तयार झालं होतं. आईने ताटात जेवण वाढलं. जेवण खूप चविष्ट होतं. सोहम पोट भरून जेवला आणि उठला. आईने विचारलं, कुठे निघालास? तो बोलला, आई पोट जास्तच भरले, आता झोप येत आहे, मी आता झोपतो. आई ओरडली, आत्ताच 1 तासाभरा आधी झोपून उठलास. तुला दिवसभर एकच काम आहे, खायचे आणि झोपायचे. तुझे वडील शेतात दिवसभर राबतात, तेव्हा आपल्याला जेवायला मिळतं. काही काम नाही, निदान बाबांसाठी जेवण तरी नेत जा. मी आता त्यांच्यासाठी जेवण करत होते. सोहमवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. आई, तुला आठवते, एकदा मी असाच उन्हात गेलो होतो आणि मी खूप आजारी पडलो होतो. आई, तूच डबा घेऊन जा, मी जाऊन झोपतो. कावेरीला खूप राग आला. ती काही बोलणार तेवढ्या सोहम पटकन झोपण्यासाठी निघून गेला. कावेरी जेवणाचा डबा घेऊन शेतात गेली. सोहमचे बाबा गोपीनाथ शेतात खूप मेहनत करत होते. अहो, ऐकलं का? आधी जेवून घ्या. कावेरीने हाक मारली. गोपीनाथ म्हणाला, अगं, इतक्या उन्हात का आलीस? सोहमला पाठवायचं होतंच डबा घेऊन. आपलं नशीबच फुटकं. असा आळशी मुलगा आपल्या नशिबी आला. खायचं आणि झोपायचं, बस, या पलीकडे दुसरं काहीच करत नाही. या मुलाचं काय होणार, कोण जाणे. अगं, काळजी करू नको, सर्व ठीक होईल. सोहमचे आई वडील त्याच्या आळशी स्वभावामुळे खूप चिंतेत असायचे. गोपीनाथ सोहमला म्हणाला, खत आणण्यासाठी मी शहरात जाणार आहे. मला 2 दिवस लागतील. तोपर्यंत शेताकडे लक्ष दे. घराकडे नीट लक्ष ठेव. रात्री जेवणानंतर शेतात जा. शेताची राखण कर. रात्री शेतातच मुक्काम कर. सोहम म्हणाला, बाबा, मला हे काम जमणार नाही. तुम्ही आईला सांगा. गोपीनाथ भडकला, नालायक, शेताची राखण पुरुषांचं काम आहे. जर तू शेतात गेला नाहीस आणि शेताचं नुकसान झालं तर तुझं खैर नाही. सोहम घाबरला. वडील गेल्यावर आईला म्हणाला, सकाळी लवकर उठव, नाहीतर बाबा काय करतील माहीत नाही. कावेरी सोहमला सकाळी 5 वाजता उठवते. सोहम लवकर उठतो. हातात फावडा घेऊन शेतात जातो. तेथे जाऊन पाहतो तर काय, थंड हवा सुटलेली. तो एका झाडाखाली बसतो. तेवढ्यात त्याला समोरून प्रकाश दिसतो. काही वेळातच सूर्योदय होणार असतो. सर्वत्र हलका लाल प्रकाश पसरतो. सोहम हे सर्व पहिल्यांदाच अनुभवत असतो. काही वेळातच गावातील लोक शेतात काम करण्यासाठी आले. सोहम अजूनही झाडाखाली बसलेला होता. तेवढ्यात त्याच्या बाजूच्या शेतातील माधव काका आले व सोहमला म्हणाले, आमच्या शेतात पाणी घालून झालं आहे. आता तू आपल्या शेतात पाणी वळवून घे. सोहम म्हणाला, काका, मला ह्यात काहीच माहीत नाही. बाबांनी हे कधी दाखवलंच नाही. अरे बाळा, तू कधी शेतात आलास तर तुला हे सर्व माहीत असेल. मग माधवने आपल्या मुलाकडून पाणी गोपीनाथच्या शेतात वळवून घेतले आणि सोहमला लक्ष ठेवायला सांगितले. सोहम सकाळी लवकर उठला होता, म्हणून तो बसल्या जागीच झोपला. शेतात पाणी अतिप्रमाणात भरलं. माधवचं लक्ष जाताच ते धावून आले. नालायक, इथे काय झोपायला आला होता? तुझ्या बाबांची सर्व मेहनत वाया घालवलीस. सोहम धडपडत उठला. शेतात पाणी काठोकाठ भरलं. पाणी लगेच दुसरीकडे वळवलं, पण अर्ध्याहून जास्त पीक नष्ट झालं होतं. काका,
आता काही होऊ शकत नाही का? सोहम माधवला बोलला. नाही बाळा, आता काहीच होऊ शकत नाही. आता जे वाचलं आहे त्याचा सांभाळ नीट जपून करावं लागेल. यासाठीच शेतांची राखण दिवसभर करावी लागते. मुबलक पाणी, खत, जनावरांपासून रक्षण या सर्व गोष्टी आल्या त्यात. म्हणून आम्ही दिवसरात्र शेतात असतो. सोहम झाडाखाली बसून रडू लागला. दुपारी कावेरी जेवण घेऊन शेतात आली. तिला घडलेला सर्व प्रकार समजला. ती सोहमला खूप ओरडली. संध्याकाळी सोहम घरी आला नाही. त्याची तहान, भूक सर्व उडाली होती. दुसऱ्या दिवशी गोपीनाथ घरी आले. त्यांनी सोहमबद्दल विचारलं. कावेरीने घडलेला सर्व प्रकार गोपीनाथला सांगितला. गोपीनाथ सर्व सोडून शेतात गेला. सोहम तेथे झाडाखाली बसून रडत होता. बाबा, माझ्या आळशीपणामुळे सर्व पिकांचं नुकसान झालं. तुम्ही हवं असल्यास मला मारा. नाही बाळा, तुला मारण्याने पीक काही पूर्ववत होणार आहे का? मला वचन दे, तू यापुढे कधीच आळसपणा करणार नाही. चल घरी चल, आपण घरी बोलू. सोहम अजूनही रडतच होता. कावेरीने त्याला जेवण दिले, पण तो न जेवताच आपल्या खोलीत जाऊन रडत बसला. कावेरी म्हणाली, आता काय होणार? अर्ध पीक खराब झालं. काही हरकत नाही. जर या नुकसानीतून सोहमला समज येत असेल तर चांगलंच आहे. गोपीनाथ सोहमला बोलतो, बाळा, आता जे नुकसान व्हायचं होतं ते झालं. आता आपण खराब झालेलं पीक काढून तेथे नवीन बीज पेरू. सोहम बोलतो, नाही बाबा, तुम्ही वाचलेल्या पिकांना खतपाणी द्या. मी नवीन पेरणी करतो. त्याकडे मी लक्ष देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सोहम लवकर शेतात जाऊन कामाची सुरुवात करतो. 4 महिन्यात पीक येऊ लागते. सोहमची मेहनत दिसू लागते. सोहम आता खूप मेहनती झालेला असतो.